हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुमच्यासोबत कोणती गोष्ट शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. काही साड्या आपल्याला खरंच खूप मनापासून खूप आवडत असतात आणि त्या कधीही खराब होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. आणि काही साड्या इतक्या कॉस्टली असतात की त्यांना आपल्याला जपावंच लागतं, तितकी काळजी घ्यावीच लागते. तर ती काळजी तुम्ही घरच्या घरी कशी घेऊ शकतात. म्हणजे काय होतं, आता ड्रायक्लीनला साड्या द्यायचं म्हणजे जवळजवळ 250 ते 300 रुपये आता ड्रायक्लीनचे पैसे आहेत. तर ते 250 ते 300 रुपये वाचवायचे कसे, तर तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे, म्हणजे माझा नवीन आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळेल. तर मैत्रिणींनो, आत्ताच लग्नसराई आटोपलेली आहे आणि लग्नसराईमध्ये बऱ्याचदा अशा काठापदराच्या, पैठणी, काठजरीच्या आणि अशा जरीवाल्या साड्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात. तर त्या साड्या तुम्ही घरच्या घरी ड्रायक्लीन कशा करू शकतात हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मैत्रिणींनो, बाहेर जे ड्रायक्लीनला तुमचे 200 ते 250 रुपये जातात, ते तुम्ही घरच्या घरी तुम्ही 2 रुपयामध्ये कसं ड्रायक्लीन करू शकतात हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघू शकतात, ही माझी खूप खूप जुनी साडी आहे, पण तरीसुद्धा अजून याच्यावरची शाईन गेलेली नाही आहे, याच्यावरची चमक अजूनही गेलेली नाही आहे, तशीच्या तशीच आहे. तर ती कशामुळे आणि घरच्या घरी करूनसुद्धा या कशा माझ्या साड्या इतक्या व्यवस्थित राहतात. आणि प्लस पॉईंट म्हणजे मी या साड्यांना इस्त्रीसुद्धा केलेली नाही आहे, पण त्या कशा नीट व्यवस्थित राहतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, या सगळ्या साड्या मी ड्रायक्लीन करून ठेवलेल्या आहेत. तर ड्रायक्लीनसाठी तुम्हाला फक्त 2 रुपये लागणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही काय काय करू शकतात हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, ही माझी साडी मी गोंधळाच्या वेळेस वापरलेली होती. बऱ्यापैकी खराब झालेली आहे, तेव्हाच मी धुते. साधारण अशा पैठणी किंवा काठजरीच्या साड्या ह्या तुम्ही 4-5 वेळा वापरल्यानंतरच धुवायच्या आहेत. सारख्या सारख्या धुतल्या तर त्याची शाईन कमी होते. पण मैत्रिणींनो, ही साडी मी वॉश करायला साध्या पाण्याचा वापर करते, कोणत्याही गरम पाण्याचा वगैरे वापर करत नाही आहे. तर अशा साड्या जेव्हा आपण घालतो तेव्हा जरा विचार करूनच वापरतो, म्हणजे उठताना बसताना विचार करतो. तर 2 रुपयामध्ये स्वच्छ करायची साडी, तर त्यासाठी मी 2 रुपयाच्या 1 रुपयाच्या 2 शॅम्पूच्या पुड्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणताही बेबी सोप, माइल्ड सोप, कोणताही म्हणजे बेबी शॅम्पू किंवा तुमचा शॅम्पू, कोणताही शॅम्पू वापरू शकतात. तर मी हा वाटिकाचा शॅम्पू घेतलेला आहे. आणि त्यानंतर साडीचा रंग जाऊ नये, साडीचा रंग फेंट होऊ नये, लाईट पडू नये यासाठी मिठाचा वापर करायचा आहे. कपड्याचा रंग पकडून ठेवण्याचं काम हे मीठ करत असतं. तर या दोन्ही गोष्टी मी पाण्यात मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. तर सगळ्यात आधी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि शॅम्पू टाकून घेणार आहे. दोनही पुड्या मी व्यवस्थित टाकून घेणार आहे, छान फेस करून घेणार आहे आणि त्यानंतर मग साडी बुडवणार आहे. त्यामध्ये कोणताही शॅम्पू तुम्ही वापरू शकताय. डिटर्जंटने वगैरे कलर, म्हणजे मला असं वाटतं की कलर जातो किंवा शाईन कमी होते, त्यामुळे मी डिटर्जंट वापरत नाही. बघू शकताय. त्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, फेस करून घेणार आहे. आणि साडी आणि ब्लाऊज जर दोन्ही एकाच रंगाचे असतील तर एकत्र भिजत घाला, पण साडीचा रंग वेगळा आहे आणि ब्लाऊजचा रंग वेगळा आहे. आणि जर तुम्हाला साडीचा कलर जातो की नाही ओळखायचं असेल तर थोडंसं पाणी बाजूला घेऊन त्यामध्ये साडीचा एक कोपरा डिप करून ओला करून बघा आणि त्यावरती टिश्यू लावून बघा. जर साडीचा कलर जात असेल तर टिश्यूला कलर लागेल आणि साडीचा कलर नसेल जात तर टिश्यूला कलर लागणार नाही. पण बऱ्याचदा काय होतं की आपण जे ब्लाऊजसाठी अस्तर वगैरे वापरतो त्याचा कलर जातो, त्यामुळे शक्यतोवर ब्लाऊज आणि साडी दोनही एकत्र भिजत घालू नका, नाही तर साडीचा म्हणजे ब्लाऊजचा अस्तरचा कलर गेला तर साडीचाही कलर जातो असं आपल्याला वाटतं. तर बघू शकता, या पद्धतीने मी व्यवस्थित भिजत घालणार आहे. साधारण 15 ते 20 मिनटं मी यात भिजत ठेवणार आहे. त्यानंतर मग परत स्वच्छ करून घेणार आहे.
त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर ज्या बाजूने भिजलेली म्हणजे खराब झालेली आहे साडी, त्या बाजूने 1-2 वेळा जास्त डीप करा, म्हणजे फॉलच्या बाजूने बघू शकता कलर जात नाही आहे याची मी खात्री करून घेतली आणि त्यानंतरच तो भिजवून ठेवला. आता साधारण 15 ते 20 मिनटं मी ही साडी भिजू देणार आहे आणि त्यानंतर मग आपण हे स्वच्छ करणार आहोत. तर 15 ते 20 मिनटानंतर बघू शकताय तुम्ही साडीमधनं किती प्रमाणात मळ निघालेला आहे, म्हणजे माती निघालेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, जिथे जिथे तुम्हाला माहिती आहे की साडीवर डाग आहे असं तुम्हाला वाटतंय किंवा फॉलची बाजू खराब झाली असं वाटतं, तिथे एकमेकावरती आपण घासून स्वच्छ करून घेणार आहोत. काठापदराच्या साड्यांना, कोणत्याही जरीच्या साडीला ब्रशचा वापर करायचा नाही, कारण ती साडी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे तर या पद्धतीने आपण व्यवस्थित वॉश करून घेणार आहोत. जिथे डाग असेल तिथे सुद्धा तुम्ही याच पद्धतीने करू शकताय. समजा एखादा स्ट्रॉंग डाग पडला असेल तर तुम्ही थोडंसं डिटर्जंट तिथे टाकून आणि तेवढीच जागा फक्त स्वच्छ करून घेऊ शकताय. पण पूर्ण साडीला तुम्हाला डिटर्जंट वापरला तर रंग लाईट होण्याची शक्यता असते. ब्रश लावायचा नाही, हे माझ्या लक्षात राहावं यासाठी मी ॲक्शन करून घेतलेली. तर बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण फॉल चोळून काढून घेते आहे, म्हणजे त्यामध्ये जितकी धूळ वगैरे जे आहे ते सगळं व्यवस्थित निघून जाईल. त्यानंतर आपण ही साडी 1-2-3 पाण्यांमधनं काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग पुढची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याचदा साड्या ठेवून ठेवून साड्यांचा वास येतो, बाहेरून आल्यानंतर सुद्धा साड्यांचा वास येतो. त्यासाठी तुम्ही जे क्लॉथ फ्रेशनर असतात, म्हणजे जसे कम्फर्ट वगैरे अशाचा सुद्धा पाण्यात वापर करू शकताय तुम्ही. तर मी ही साडी 2-3 पाण्यातनं स्वच्छ काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग बऱ्याच टिप्स मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. साडीला इस्त्री करावी लागू नये यासाठी तुम्ही काय काय करू शकतात हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. बघू शकता किती मोठ्या प्रमाणात घाण निघालेली आहे. तर चला तर मग मी आता पाणी बदलून घेते आणि त्यानंतर मग आपण परत भेटू. तर बघू शकताय पाणी 1-2 पाण्याने धुवून घेतलं. त्यानंतर मग मी थोडंसं कम्फर्ट टाकलं पाण्यामध्ये आणि साडी छान मस्त अशी भिजत घातली. मस्त अशी साडी थोड्या वेळात भिजत ठेवली, म्हणजे लगेचच काढली, 1-2 मिनटं ठेवली आणि कम्फर्टला अगदी सुंदर स्मेल असतो, त्यामुळे मग मी साड्या बऱ्याचदा यात भिजवत असते, कपडेही भिजवते. बघू शकताय व्यवस्थित साडी हे करून घ्यायची आहे. आणि काही टिप्स आहेत, जसं की साडी तुम्ही जेव्हा धुवून पाण्यातनं बाहेर काढत असतात त्यावेळेस ती साडी मशीनला ड्राय करायची नाही, त्याच्याने जास्त साडीला सुरकुत्या पडतात. त्यानंतर साडी जेव्हा तुम्ही पाण्यातनं काढतात त्यावेळेस तुम्ही असं मस्त असं कोरडी पिळून टाकूयात आणि मग लवकर सुकेन असं अजिबात करायचं नाही. तुम्ही जितका जोर लावून ती साडी पिळता तितक्या त्या साडीवरती जास्तीत जास्त सुरकुत्या पडतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही साडी धुतात तेव्हा तिला अजिबात पिळायचं नाही किंवा मशीनला ड्राय करायला लावायची नाही. तुम्ही साधं नळावरती वगैरे असं ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल. त्यामुळे काय होईल, साडीचं पाणी नितरून जाईल आणि तुम्हाला सुकायला टाकायला मदत होईल, पण पिळायचं नाही. त्यानंतर तुम्ही जेव्हा साडी सुकत घालतात त्यावेळेस ती छान मस्त अशी झटकून टाकायची आहे, म्हणजे तुम्हाला वेगळी अशी इस्त्री करायची गरज पडत नाही. तर मी ह्या टिप्स पुढे सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर साडी जिथे तुम्ही सुकायला घालणार आहात तिथे छान मस्त अशी सावली हवी. उन्हात साड्या सुकत घालायच्या नाहीत. उन्हात साड्या सुकत घातल्यामुळे काय होतं, तर साडीचा कलर लाईट होत जातो आणि म्हणजे कलर डाऊन होत जातो साडीचा. त्यामुळे कधीही साडी सुकत घालताना उन्हात घालायची नाही आणि पिळून घालायची नाही. असंच साडीतलं पाणी काढून घ्यायचं आणि मी जसं तुम्हाला सांगणार आहे एखाद्या दोरीवरती वगैरे अशी टाकून ठेवायची, पाणी तिचं छान नितरू द्यायचं. बघू शकताय अशा पद्धतीने मी बाजूला ठेवली आहे. असं छान मस्त असं पाणी नितरू द्यायचं आणि त्यानंतर मग तिची व्यवस्थित घडी घालायची आणि मग ती जिथे तुम्ही सुकत घालणार आहात तिथे टाकायची. पण काळजी घ्या की तिथे ऊन नसावं. ऊन असेल तर साडीच्या कलरवरती त्याचा 100% परिणाम होतो. बघू शकताय फॉल अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतोय. साडीसुद्धा मस्त अशी नीट क्लीन झाली आहे. तिच्यावरती थोड्या सुरकुत्या दिसत आहेत, पण त्यासाठी मी पुढे काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगते.
बघू शकता या पद्धतीने मी साडी सुकत घातलेली आहे। याच पद्धतीने तुम्ही सुद्धा साडी सुकत घालायची आहे। मी साडी सुकत घालताना 2-3 वेळा छान झटकून आणि मग साडी सुकत घालते, म्हणजे साडीवर येणाऱ्या सुरकुत्या ह्या सुरकुत्या येत नाहीत आणि साडी व्यवस्थित राहते आणि आपल्याला परत तिला इस्त्री करण्याची गरज पडत नाही। तर याच पद्धतीने करा। साडी सुकल्यानंतर मी तुम्हाला परत भेटते। तोपर्यंत जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा। चला तर मग साडी सुकल्यावरती भेटू। आता साडी मी सुकत घालताना अशा प्रकारे झटकून सुकत घातली होती की तिला कोणत्याही प्रकारच्या इस्त्रीची गरज नाही आहे। तुम्ही बघू शकता साडी अगदी व्यवस्थित नीट आणि क्लीन आणि प्लेन आहे। बघू शकताय सगळीचकडून, म्हणजे मी काय करते साडी सुकत घालताना पिळून टाकत नाही, त्यामुळे साडीवर कुठल्याही प्रकारची सुरकुती येत नाही। आणि त्यानंतर साडी जेव्हा सुकत घालायची असते त्यावेळेस मी 2-3 वेळा छान दोन्ही बाजूनी झटकून सुकत घालते, त्यामुळे साडीवरती कुठल्याही प्रकारची सुरकुती नाही आहे। सुरकुते जर असल्या तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकताय साडी मस्त अशी सुकलेली आहे, तिच्यावरती कुठल्याही प्रकारच्या गुड्या वगैरे नाही आहेत। तर मी आता मस्त अशी घडी करून आणि मग यामध्ये ठेवणार आहे। तुम्हाला इस्त्री करायची असेल तर इस्त्रीसुद्धा तुम्ही घरी करू शकता, इस्त्रीचे सुद्धा तुमचे पैसे वाचणार आहेत। बऱ्याचदा साड्या भरपूर दिवस ठेवून त्यामध्ये कुबट वास येण्याचा किंवा वेगळा असा वास येण्याचा प्रकार होतो। तर तुम्ही तुमच्या याप्रमाणे कोणाकोणाला डांबरगोळी आवडते, कोणाकोणाला डांबरगोळीचा वास आवडत नाही, त्यामुळे मग ते न्यूजपेपर वगैरे ठेवतात। न्यूजपेपरमुळे सुद्धा साड्यांमध्ये वेगळ्या अशा प्रकारचा वास येत नाही। तर आता मी ह्या साडीची मस्त अशी घडी करून ह्या माझ्या ज्या अशा बॅग्स आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता मी सगळ्या साड्या याच्यात ठेवत असते। तर तसंच तुम्हीही तुमच्या साड्या व्यवस्थित अशा ह्या बॅगमध्ये ठेवल्या आणि ब्लाऊजही सोबत ठेवला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जागेवर सापडतात। तर मैत्रिणींनो, आजचा माझा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक छान सुंदर मस्त अशी कमेंट करून मला नक्कीच सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।